नमस्कार. 15 ऑगस्ट म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आणि या खास दिवसाची गोड सुरुवात आपल्या हातच्या कुरकुरीत खमंग आणि पाकात मुरलेल्या जिलेबीने झाली तर आनंद आणखी द्विगुणित होईल ना. आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून रसाळ अशी गरमागरम जिलेबी. घरच्या घरी बनवलेली ही जिलेबी चवीला इतकी भन्नाट लागते की बाजारातून जिलेबी आणायची गरजच पडत नाही. 15 ऑगस्टच्या या खास दिवशी तिरंग्याला सलाम करत आपल्या कुटुंबासोबत ही गोड जिलेबी नक्की बनवा आणि सगळ्यांचा दिवस गोड करा. चला तर मग वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. जिलेबीचा सुरुवातीला आपण पाक तयार करून घेऊया. पाकासाठी आपल्याला इथं 1.25 कप साखर हवी आहे. 1.25 कप साखरेसाठी आपल्याला इथं 1.25 कप पाणी घ्यायचं आहे. पहा, कप गच्च भरून घेऊ नका, 1.25 कप पाणी घ्या आणि एवढ्या साहित्यामध्ये आपल्या छान अशा अर्धा किलो जिलेबी तयार होतात. तर पहा इथं आणि घरच्या आपल्या जे घरामध्ये साहित्य आहे त्या साहित्यापासूनच आज आपण जिलेबी बनवणार आहोत. कोणतंही एक्स्ट्रा साहित्य बाहेरचं न वापरता छान अशी रसाळ कुरकुरीत जिलेबी आपली तयार होते. 7 ते 8 इथं केशरच्या काड्या मी पाकामध्ये घेतलेल्या आहेत. आता हा गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आहे आणि मिडियम गॅसवरती सतत चमच्याच्या साह्याने साखर ढवळत राहायची. व्यवस्थित अशी साखर ढवळत राहिली तर पाक पण आपला झटपट होतो, वेळ लागत नाही. तर मिडियम गॅसवरती एक 7 ते 8 मिनटं हे छान उकळून द्यायचं आहे आपल्याला. आणि 1 तारी किंवा 2 तारी पाक न करता अगदी साधा असा चिकटसर पाक हा तयार झाला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. 1 तारी पाक केला तर पाक कडक होतो आणि त्याच्यासाठी अगदी हलकासा चिकट झाला पाक की आपण गॅस बंद करायचा. पहा इथं दोन्ही बोटांना छान असा चिकट लागतो आणि जाड लागतो हा हाताला पाक आणि बंद करायचा आहे आपल्याला. पहा एक 7 ते 8 मिनटामध्ये हा पाक तयार होतो. मी केशरच्या काड्या आणि अगदी थोडासा ऑरेंज कलर याच्यामध्ये वापरलेला आहे. ऑरेंज फूड कलर आपण वापरलेला आहे याच्यामध्ये. अर्धा चमचा आपल्याला लिंबाचा रस याच्यामध्ये घ्यायचा आहे. लिंबाच्या रसामुळे साखर क्रिस्टलाइज होत नाही. छान असा हा पाक आपल्या जिलेबीमध्ये मुरला जातो आणि जे साखरेचे दाणे राहतात ते दाणे राहत नाहीत. आता हा पाक आपण बाजूला ठेवूया आणि जिलेबीचं बॅटर करून घेऊया. 1.5 कप आपल्याला इथं मैदा घ्यायचा आहे. 1.5 कप मैद्यासाठी अर्धा कप दही घ्या. दही हलकंसं आंबट असावं म्हणजे जिलेबीला चव फार छान येते. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि पाव चमचा आपल्याला इथं खायचा सोडा घ्यायचा आहे. 1 चमचा आपण तूप घेऊया आणि थोडं पाणी घेत हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. आधी दही आणि हे तूप जे आहे हे तूप आपल्याला एकसारखं पिठामध्ये मिक्स करून घेऊया. दही, तूप आणि जो आपण खायचा सोडा घातला तो एकसारखा मिक्स करून घ्यायचा आणि थोडं पाणी घेत आता हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. विस्करच्या साह्याने छान असं हे फेटून घ्या म्हणजे याच्यामध्ये आपलं मैदा जो घेतलेला आहे मैद्याच्या गुठळ्या नाही राहायला पाहिजेत. एखादी जरी गुठळी राहिली तरी व्यवस्थित आपल्याला जिलेबी तेलामध्ये काढता येणार नाही. म्हणून एकसारखं विस्करच्या साह्याने छान असं हे फेटून घेतलं म्हणजे जिलेबी व्यवस्थित येते. पहा इथं अजून आपलं बॅटर तयार झालेलं नाही आहे जिलेबीसाठी. रिबन कन्सिस्टन्सीमध्ये हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. जास्ती पातळ करू नका आणि जास्ती घट्टही ठेवू नका. मिडियम पहा इथं थोडं पाणी घेते मी. एकदम पाणी घातलं तर बॅटर पातळ होईल. त्याच्यामुळे थोडं पाणी घेत विस्करच्या साह्याने छान असं हे फेटून घ्या. अगदी 1 पिंच अगदी चिमूटभर मी इथं ऑरेंज कलर घेतलेला आहे. पाकामध्येही मी 1 चिमूट ऑरेंज कलर घेतला आणि या बॅटरमध्येही घेत आहे. छान असा जिलेबीला आपल्या कलर येतो आणि जिलेबी दिसायला आकर्षक दिसते. विस्करच्या साह्याने फेटून घेऊया व्यवस्थित आपण हे सगळं मिश्रण आणि फेटून घेतल्यानंतर माझ्या हाताला थोडासा कलर राहिलेला तो मी पुन्हा एकदा काढून घेतलेला आहे आणि पहा हे बॅटर छान असं फेटून घेऊया आपण. आता आपल्या जिलेबीचं बॅटर तयार झालं आहे. आता मी इथं 1 ग्लास घेतलेला आहे. माझ्याकडे हे पहा एक पॉलिथिन बॅग आहे आणि त्या बॅगमध्ये आता मी हे बॅटर भरणार आहे. दुधाची पिशवी वगैरे असेल तरी चालेल किंवा सॉसच्या आपल्या ज्या बॉटल असतात त्याच्यामध्येही तुम्ही जिलेबी छान काढू शकता.
आता सध्या माझ्याकडे काहीच अवेलेबल नाही, त्याच्यामुळे मी ही पॉलिथिनची बॅग घेतलेली आहे. ग्लासामध्ये अशा प्रकारे ही बॅग घालून घ्या आणि वरून आता हे बॅटर आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं आहे. रिबन कन्सिस्टन्सीमध्ये हे बॅटर तयार व्हायला हवं, म्हणजे जिलेबी छान अशी आपली व्यवस्थित कुरकुरीत तर होतेच, पण तेलामध्ये छान आपल्याला सोडता येते. पहा इथं या पळीच्या साह्याने मी बॅटर भरून घेते. फार छान चवीची ही जिलेबी होते. अगदी 1.5 कप मैद्यामध्ये कमीत कमी अर्धा किलो जिलेबी आपली तयार होते आणि झटपट होणारा पदार्थ आहे. आपल्याला असं वाटतं किचकट आहे आणि कधी करायचं, करायला वेळ नाही, किंवा असं न करता बाहेरून जे तुम्ही आणता त्याच्यापेक्षा घरी केलेले पदार्थ कधीही हायजेनिक तर असतातच, पण खायलाही फार छान आणि आपण केल्याचा आनंद फार असतो. पाहिजे आता मी पीठ भरून घेतलेलं आहे आणि हलकंसं आता आपल्याला कैचीच्या साह्याने या टोकाला थोडंसं कट करून घ्यायचं आहे. वरून आता रबर लावून घेते मी आणि आपण जिलेबी करून घेऊया. तुमच्याकडे पायपिंग बॅग असेल तर त्या बॅगमध्ये ही जिलेबी फार छान होते. आता सध्या माझ्याकडे जिलेबी काढण्यासाठी काहीच उपलब्ध नाही, त्याच्यामुळे मी पॉलिथिन बॅगमध्ये घेतलेलं आहे. थोडंसं हलकंसं इथं आता मी कैचीने कट करणार आहे आणि मग आपण जिलेबी काढून घेऊया. आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, जिलेबीसाठी असं पसरट भांडं घ्या आणि तेल जास्ती न घेता अगदी हलकंसं तेल घ्यायचं. जास्ती जिलेबी बुडेल असं तेल घ्यायचं नाही आपल्याला. थोडंसं तेल घ्यायचं आणि आणखी एक टीप लक्षात ठेवा, जिलेबी जेव्हा तुम्ही तळून काढणार आहात तेलातून, तेव्हा हे तेल कडकडीत गरम करून घ्या. जेवढं तुम्ही कडकडीत गरम करून घेणार तेवढी जिलेबी आपली छान फुगते. तर पहा इथं कडकडीत तेलावरती मी ही जिलेबी तळून घेते. आता गॅस मी तेल चांगलं कडकडीत गरम केलेलं आहे आणि गॅस मिडियम ठेवलेला आहे आणि मिडियम गॅसवरती छान सोनेरी कलरवरती ही जिलेबी आपल्याला तळून घ्यायची आहे. सोनेरी कलरवरती तुम्ही जेव्हा जिलेबी तळून घेता, कुरकुरीत ही जिलेबी तयार होते. आणि हे पहा, आता पाकामध्ये ही जिलेबी टाकून घेऊया आपण. पाकही कोमट आहे, थंड पाकामध्ये जिलेबी टाकू नका. थंड पाकामध्ये जर तुम्ही जिलेबी टाकली तर नक्कीच ही जिलेबी मऊ पडते. मग पाक कोमट असावा आणि गरम गरम जिलेबी पाकामध्ये टाकून घ्या. कोमट पाकामध्ये जिलेबी टाकल्याने 30 ते 40 सेकंद फक्त ठेवायचे आहे आपल्याला या पाकामध्ये आणि काढून घ्यायची. जास्त वेळ जिलेबी पाकामध्ये ठेवू नका. जास्त वेळ जर ठेवलीत तर मऊ पडते, म्हणून अगदी 30 ते 40 सेकंद पाकामध्ये जिलेबी ठेवा आणि काढून घ्या. आता हा दुसरा घाणा मी तयार करत आहे. पहा इथं अगदी मिठाईवाल्यासारखी आपल्याला जिलेबी जरी नाही जमली तरी चव मात्र फार छान या जिलेबीची येते. अगदी गोल गरगरीत मिठाईवाल्यासारखी जरी नाही जमली तरी छान चवीची ही जिलेबी तयार होते, पाहू शकत असाल तुम्ही. आणि फूड कलर मी थोडा ऑरेंज वापरल्यामुळे जिलेबीला कलरही फार छान आलेला आहे आणि अगदी कुरकुरीत खुसखुशीत जिलेबी इथं तयार झाली आहे. मीही तुम्हाला सांगते, मी ही जिलेबी घरी पहिल्यांदा करत आहे. मी कधीच याच्या आधी जिलेबी बनवलेली नाही आहे, पहिल्यांदाच बनवते. पण पहिल्यांदा बनवली तरी फार सुंदर ही जिलेबी झालेली आहे. चवीला तर एवढी छान झाली, अगदी पाक सगळं अगदी व्यवस्थित झालेलं आहे आपलं. आणि जिलेबी तुम्ही पाहू शकत असाल, तेलामध्येही काय छान फुलते. अगदी कुरकुरीत खुसखुशीत विकतच्या जिलेबीपेक्षाही अगदी भारी जिलेबी आपली तयार झाली आहे. आणि जेव्हा तुम्ही दही, मैदा, खायचा सोडा थोडासा वापरता तेव्हा ही जिलेबी चवीला फार छान लागते. आणि अशा पद्धतीने आपली ही गोड अशी कुरकुरीत रसाळ जिलेबी तयार झाली आहे. करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. एक जिलेबी मी तुम्हाला तोडून दाखवते. छान कुरकुरीत खुसखुशीत आपली जिलेबी झालेली आहे. अगदी मिठाईवाल्यासारखी नाही, पण चवीला फार छान झाली आहे. आणि अशा पद्धतीने अगदी घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने ही जिलेबी करून पहा. एवढ्या साहित्यामध्ये आपली अर्धा किलो जिलेबी तयार झाली आहे. करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडली चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच रेसिपीसह. धन्यवाद.